गणेश पुराण अध्याय 8 सोमकांतास पूर्वजन्माची जाणीव. तपस्वी भृगु ऋषी पुढे सांगू लागले. त्या गुणवर्धनाने अत्यंत दीनपणाने मला सोड म्हणून सांगितले, पण त्याची विनंती ऐकून कामंदाच्या मनावर काहीही परिणाम झाला नाही. तो आपल्या निश्चयावर ठाम होता. याला मुख्य कारण म्हणजे त्याने अनेक पापकर्मे केली होती. त्यामुळे त्याचे मन गुणवर्धनास सोडून देण्यास तयार होईना. मनाला सदैव चांगल्या गोष्टीची सवय लावली पाहिजे. मन हे नेहमी वाईट गोष्टीकडे सैरावैरा धावत असते. मनुष्यानेच त्याला ताब्यात ठेवले पाहिजे. कामंद गुणवर्धनास म्हणाला, अरे तू विद्वान असलास तरी मला त्याचा फायदा नाही. तुझ्याजवळ काय विद्वत्ता आहे ती येमास दाखव. मला उपदेश करून तू उगीच शक्ती खर्च करू नकोस. मी माझ्या मनाचा राजा आहे. मला दुसऱ्या कोणाचीही ऐकण्याची सवय नाही. एखाद्या वेड्या मनुष्यास तत्त्वज्ञान सांगितले तरी त्याचा काही फायदा होत नाही. तसे तुम्हाला उपदेश केल्यामुळे माझ्यावर काही परिणाम होत नाही. माझ्या मनाला काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या 6 शत्रूने वेढा घेतलेला आहे. माझ्याजवळ अमाप संपत्ती आहे. त्यामुळे मी तुझ्यासारख्या गरीब ब्राह्मणास दया कशाला दाखवू. खूप दिवसापासून ठार मारण्यासाठी माझ्या हाती कोणी आले नव्हते. बरे झाले, आता तुला यमसदनी पाठवतो. देवाचे शेवटचे स्मरण करून घे व मरणास तयार हो. भृगु ऋषी म्हणाले. असे गुणवर्धनास बोलून त्या पाषाण हृदयी कामंदाने हातातील समशेरीने त्या ब्राह्मणाचे डोके उडवून टाकले. कामंदाच्या हातून अनेक ब्रह्महत्या झाल्या होत्या. हे मी तुला त्यापैकी एक उदाहरण म्हणून सांगितले. त्याचा तारुण्याचा जोम हळूहळू कमी होऊ लागला. त्याने प्रौढत्वात पदार्पण केले. प्रौढत्वात सुद्धा त्याने अनेक लोकांची निर्गुण हत्या केली. निसर्ग नियमाप्रमाणे त्याने प्रौढत्वातून वार्धक्यात पदार्पण केले. वार्धक्यात त्याला धड चालता येईना, बोलता येईना, हातपाय थरथरू लागले, डोळ्यांना कमी दिसू लागले. त्याच्या नोकरचाकरांना तसेच पुत्रांना, मित्रमंडळींना हा केव्हा एकदा देवाघरी जातोय अशी वाटू लागली. त्याला अचानक एका ब्राह्मण सख्याची आठवण झाली. त्याने त्या सख्यास घरी बोलावून घेतले. त्या सख्यास सांगून इतर ब्राह्मणांना कामंदाने आपल्या घरी बोलावले व आपण जर कामंदास भेटण्यासाठी गेलो नाही तर तो आपणास ठार मारेल या भीतीने सर्व ब्राह्मण कामंदाच्या घरी गेले. त्या ब्राह्मण समुदायास कामंदाने प्रथम नमस्कार केला व म्हणाला, हे ब्राह्मण जनो, माझ्या हातून अनेक पापे झाली आहेत. मला आता सर्वत्र यमाची छाया दिसू लागली आहे. मला मरणापूर्वी थोडेसे पुण्य कर्म करायचे आहे. त्यामुळे मी आपणा सर्वांना 100 सुवर्णमुद्रा दान करणार आहे. आपले यावर काय मत आहे. त्या ब्राह्मण समुदायातील 2 ब्राह्मण म्हणाले, शिव शिव, अरे रे, तुझ्यासारख्या महापापी चांडाळाकडून आम्ही दान स्वीकारणार नाही. तुझ्याकडून दान घेतल्यानेच काय तुझ्याजवळ उभा राहिल्याने सुद्धा आम्हाला महापाप लागेल. आम्ही दान घेण्यापूर्वी तो मनुष्य सात्विक आहे का, त्याचे आचार विचार उच्चार कसे हवेत याचा विचार करत असतो. आणि ते सोगरी प्रतले. ब्राह्मणाकडून नकार मिळाल्यानंतर कामंदास आपल्या हातून केवढे महापाप झाले आहे याची जाणीव झाली. त्याने ठरवले की आपण थोडे का होईना पुण्यकर्म केले पाहिजे. यासाठी त्याने एका ओळखीच्या ब्राह्मणाच्या साह्य घेतले व कामंद ज्या अरण्यात राहत होता त्या घनदाट अरण्यात एका श्री विनायकाचे जुने देऊळ होते. ते देऊळ खूप वर्षापूर्वीचे होते. या मंदिराचा जीर्णोद्धार करून आपण पुण्य प्राप्त करावे असे कामंदाने ठरवले. प्रथम त्याने श्री गणेशाची प्रार्थना केली. त्यानंतर ताबडतोब आपल्याजवळ असलेल्या सर्व पैशांनी जीर्णोद्धार करण्यास सुरुवात केली. अत्यंत मनमोहक मंदिर बांधले. मंदिराच्या वरच्या बाजूस कोरीव काम करून घेतले. मंदिरातल्या भिंतीवर श्री गणपती अथर्व शीर्ष व श्री गणपती स्तोत्र करून घेतले. मंदिराभोवती एक सुंदर बगीचा तयार केली. तेथे येणाऱ्या गणेश भक्तासाठी पाणपोई बांधली. देवळात भक्तगणासाठी मोठी घंटा करून घेतली. अशा प्रकारे कामंदाचे होते तेवढे बहुतेक धन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यास खर्च झाले. उरलेले सर्व धन नातेवाईकांनी पळून नेले. नातेवाईकापासून मनुष्याने दूर राहावे. नातेवाईकाशी कामापुरता संबंध ठेवावा. त्यांच्यात फार जाऊ नये. त्यांचे अन्न सेवन करू नये. नातेवाईकांचा डोळा हा आपल्या संपत्तीवर असतो. त्यामुळे ते वरवर गोड बोलत असतात पण आतून फार चलाक असतात. मनुष्याचा मोठा नातेवाईक म्हणजे तो सर्वात्मक परमेश्वर होय. मनुष्याने एकदा का परमेश्वराशी नाते जोडले की त्याचे जन्मोजन्मीचे कल्याण होते. या साध्या नातेवाईकांना मान सन्मानाची पैशाची अपेक्षा असते. जरा काही चूक झाली की ते पिसाळलेल्या सिंहाप्रमाणे भांडण्यासाठी येतात. मनुष्याने परमेश्वराची थोडी जरी भक्ती केली तरी तो परमेश्वर आनंदित होतो. त्याला शुद्ध प्रेमाची अपेक्षा असते. काही महिन्यानंतर तो कामंद देवाघरी गेला. प्रथम यमदूताने त्याला चापकाची फटके मारली. दगडाने मारामार
ठार मारले, उकळत्या तेलाच्या कढईत फेकून दिले, त्यानंतर त्याला नरकयातना भोगण्यास दिल्या. त्यानंतर शेवटी यमदूताने कामंदास पाप पुण्य हिशोब तपासणीस चित्रगुप्त व मृत्यूची देवता यम यांच्याकडे नेले. यमाने चित्रगुप्तास विचारले की याचे पाप व पुण्य किती आहे. चित्रगुप्ताने आपल्या नोंदवहीत पाहिले व सांगितले की याचे पाप खूप आहे, कारण याने अनेक लोकांना ठार मारून त्यांची संपत्ती हरण केली आहे. त्या मानाने पुण्य थोडे आहे. त्याने श्री गणेशाच्या मंदिराचा जीर्णोद्धार चौखर्चाने केला, त्याचे पुण्य त्याला मिळाले आहे. यमाने कामंदास विचारले की प्रथम पुण्य भोगणार की पाप भोगणार, लवकर सांग. कामंदा म्हणाला, यम महाराज, मला प्रथम पुण्य भोगण्याची इच्छा आहे. त्यामुळे यमाने सौराष्ट्र देशातील राजघराण्यात जन्मास घातले. तोच महापापी कामंदा म्हणजे तू आहेस. राजन, तुझ्या पुण्यामुळे तुला हा जन्म लाभला आहे. भृगु ऋषीने आपल्याला खोटेच सांगितले असे सोमकांत राजास वाटू लागले. मी मागच्या जन्मी महापापी कामंदा कसा काय असेल असा यक्ष प्रश्न सोमकांत राजाच्या मनात निर्माण झाला. तो काहीही न बोलता शांतपणे बसून राहिला. तेवढ्यात एक अद्भुत चमत्कार झाला. अचानक घारेसारखे मोठमोठे पक्षी आकाशातून आले व सोमकांत राजास आपल्या चोचीने मारू लागले. यामुळे सोमकांताच्या शरीरातून रक्त वाहू लागले. त्याने भृगु ऋषींना मला यमातून सोडवा अशी विनंती केली. भृगु ऋषी म्हणाले, हे राजन, मी महान तपस्वी ऋषी आहे. ऋषी मुनी असत्य भाषण करत नाहीत. असे असताना सुद्धा तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस. माझ्या भाषणाबद्दल तुझ्या मनात शंका उत्पन्न झाली. तू मला गुरु म्हणाला होतास व गुरुवर विश्वास नाही, त्यामुळे हे पक्षी तुला त्रास देत आहेत. आता तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. केवळ माझ्या हुंकाराने ही सर्व पक्षी पुन्हा दुसरीकडे निघून जातील. असे म्हणून भृगु ऋषीने एकदा हुंकार देताच ते सर्व पक्षी निघून गेले. त्यानंतर सोमकांत राजाने भृगु ऋषीला साष्टांग नमस्कार करून त्याची क्षमा मागितली. या ठिकाणी गणेश पुराणातील 8वा अध्याय पूर्ण झाला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पार्वती पतेश्वर हर हर महादेव.